आज सन्माननीय राजसाहेबांचा वाढदिवस आहे 14 जून। त्या निमित्ताने साहेबांनी सांगितलं की बॅनर लावण्यापेक्षा आज या वर्षी उन्हाळ्यामध्ये एवढी गरमी आहे की प्रचंड प्रमाणात हीट आणि त्याचा त्रास लोकांना होतोय, तर तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त आणि चांगली झाडं लावता येतील त्या झाडांचं वृक्षारोपण करा। जी मुलं आहेत ज्यांना शालेय साहित्यांची गरज आहे त्यांना काही शालेय साहित्य तुमच्याकडनं देता येईल ते देता येईल, त्या विषय अनुषंगाने आम्ही आज त्यांना स्कूल बॅग, रजिस्टर आणि शालेय साहित्य आणि नाश्ता वगैरे जे काय असेल ते आमच्या पद्धतीने आम्ही ते अरेंजमेंट केलेले आहे। दरवर्षी आमच्याकडनं जी काय मदत होईल ती करत असतो। या ठिकाणी आम्ही जवळपास 2-2.5 3 वर्षाची मोठी जी वृक्ष होती ती इथे लागवड केलेली आहे की जेणेकरून जेव्हा आम्ही पुढच्या झाडं खूप मोठी झालेली असतील, झाडांचा जो फायदा आहे पर्यावरणाला नक्की होईल अशी मी आशा व्यक्त करतो। जिल्हाध्यक्ष बनून ते शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असतात, नक्की कारण काय? मुळामध्ये मी स्वतः झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे, गरिबी काय असते मी जवळून बघितलेली आहे। आता काय आजच्या महागाईच्या जगामध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल किंवा तुम्हाला शिक्षण साहित्याची गरज असेल तर आज आमच्या झोपडपट्टीतल्या मुलांना 2 वह्या सुद्धा मिळत नाहीत। आणि अशा वेळेला जर तुम्हाला एखादा परिवार गरिबीतनं बाहेर काढायचा असेल तर तुम्ही त्यांना राशन देऊन 1500 रुपये देऊन ते गरिबीतनं बाहेर येणार नाहीयेत। जर तुम्हाला सरकारची मानसिकता असेल आणि सरकारला खरंच वाटत असेल तर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक जे शिक्षण आहे ते मोफत करावं, जेणेकरून एका घरातला मुलगा जर शिकला आणि तो जर त्याच्या पायावर उभा राहिला तर ते घर गरिबीतनं बाहेर येईल आणि या देशाची गरिबी सहज दूर होऊ शकते। प्रचंड हाल अपेक्षा हातावर खाणारे जे पालक आहेत ते आपल्या मुलांना कशा त्यांचे हाल काय असतात ते त्यांना असतात, त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी उभं राहून जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न। तुम्हाला तुमचा हातभार लागलेला आहे? नाही, आम्ही दरवर्षीच प्रयत्न करतो। मी गेले 20 वर्ष विद्यार्थी सेनेत काम करतो, त्यानंतर मी पक्षात काम करतोय। विद्यार्थी सेनेत काम करत असल्यामुळे मला याचा प्रचंड अनुभव आहे की काय गरजा आहेत लोकांच्या। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी उभी केली कारण 200 फुटाच्या घरामध्ये जी लोक राहतात, मुलगा हुशार असतो, किचन तिथे, टॉयलेट तिथे, कॉट तिथे, बाप तिथे दारू पिऊन येतो, मुलाला अभ्यास करायला जागा नसते। त्याच अनुषंगाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभी केली होती। आज जवळपास 1000 ते 1200 मुलं तिथे शिक्षण घेत आहेत। अशाच पद्धतीने या शहराला काय चांगलं देता येईल यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने प्रयत्न करेल। एक नवीन फौज विचार लोक गेली म्हणजे पक्ष संपत नसतो। आम्ही आमचे जे तळागाळातले कार्यकर्ते, आज तुम्ही इथं उभे असलेल्या कार्यकर्त्यांपैकी 90% जे मुलं आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत ते रोज कमवतात, रोज खातात, परंतु त्यांचं साहेबांवरती प्रेम आहे, त्यांचं पक्षावर प्रेम आहे, त्यांचं मराठी माणसावर प्रेम आहे। ते कधीही पक्षाला सोडून गेले नाही आणि पक्षाला सोडून जाणार नाहीत। ते सातत्याने पक्षाचं कार्य करत राहतात, लोकांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांच्या परीने जी काही समाजसेवा करता येईल ते तेवढी करतात। त्यामुळे आमची फौज तशी होती तशीच आहे, यातला एकही आमचा शिपाई कमी झालेला नाहीये।